नमस्कार मित्रांनो. आज आपण एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या किमान वेतनातील मोठ्या बदलाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सरकारने देशातील कोट्यवधी कामगारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून किमान वेतनात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. किमान वेतन म्हणजे सरकारने ठरवलेली अशी किमान रक्कम जी कोणत्याही कामगाराला दिलीच पाहिजे आणि त्यापेक्षा कमी पगार देणे कायद्याने चुकीचे आहे. भारतामध्ये किमान वेतन हे राज्य, कामाचा प्रकार, कौशल्य आणि शहर किंवा ग्रामीण भाग यावर अवलंबून बदलत असते. त्यामुळे प्रत्येक राज्यात वेगवेगळे दर लागू असतात. एप्रिल 2026 पासून नवीन लेबर कोड लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर वेतन संरचनेत मोठे बदल होणार आहेत. सरकारने बेसिक सॅलरी किमान 50% ठेवण्याचा नियम लागू करण्याचा विचार केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातील पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढणार आहे. काही कर्मचाऱ्यांना हातात येणारा पगार थोडासा कमी वाटू शकतो, पण दीर्घकालीन फायदे खूप मोठे असतील. यामध्ये भविष्यासाठी जास्त बचत, निवृत्तीनंतर सुरक्षितता आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ मिळणार आहेत. 2026 मधील किमान वेतन वाढीबद्दल बोलायचे झाले तर विविध अहवालांनुसार सरकार किमान वेतनात मोठी वाढ करण्याच्या तयारीत आहे. काही अंदाजांनुसार अकुशल कामगारांसाठी वेतन सुमारे 700 ते 800 रुपये प्रति दिवस, अर्धकुशल कामगारांसाठी 800 ते 900 रुपये आणि कुशल कामगारांसाठी 900 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते. यामुळे आधी कमी पगार मिळणाऱ्या कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही वाढ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. भारतामध्ये किमान वेतन हे राज्यनिहाय वेगळे असल्यामुळे महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये वेतन दर वेगवेगळे असतात. महागाई, शहरातील जीवनमान आणि उद्योग यावर हे दर ठरवले जातात. त्यामुळे प्रत्येक कामगाराने आपल्या राज्यातील अधिकृत नोटिफिकेशन तपासणे खूप महत्त्वाचे आहे. या बदलांचा सर्वाधिक फायदा बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, घरकाम करणारे, कारखाना कामगार आणि शेती कामगार यांना होणार आहे. नवीन लेबर कोड 2026 अंतर्गत सर्व कामगारांना किमान वेतनाचा हक्क मिळणार आहे. तसेच पगार वेळेवर देणे, डिजिटल पेमेंट करणे आणि पीएफ व ईएसआय लागू करणे हे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. यामुळे कामगारांचे शोषण कमी होईल आणि त्यांना अधिक सुरक्षितता मिळेल. याशिवाय कामगारांच्या हक्कांचे संरक्षण अधिक मजबूत होणार आहे. या बदलांचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरही दिसणार आहे. बेसिक सॅलरी वाढल्यामुळे पीएफ आणि इतर कपात वाढू शकते. त्यामुळे हातात येणारा पगार थोडासा कमी वाटू शकतो, पण यामुळे भविष्यातील आर्थिक स्थैर्य वाढेल. जास्त पीएफ आणि ग्रॅच्युटीमुळे निवृत्तीनंतर मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे हा बदल दीर्घकालीन दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. किमान वेतन वाढीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. लोकांच्या हातात जास्त पैसे आल्यामुळे बाजारातील खरेदी वाढेल, उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. यामुळे एकूण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. त्यामुळे सरकारचा हा निर्णय कामगारांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. एकंदरीत पाहता एप्रिल 2026 पासून किमान वेतनात होणारे बदल हे कामगारांसाठी मोठी संधी घेऊन येत आहेत. जर तुम्ही कामगार असाल किंवा नोकरी करत असाल तर या बदलांचा तुमच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यामुळे या सर्व अपडेट्सची माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे.